सराव कोणाला तितका राहिला नाही, त्यामुळे बरेचसे संघ आता डे फॉर्मॅट मध्ये एंट्री शोधतात की कुठे आम्हाला खेळण्याची संधी मिळेल आणि बऱ्याचशा स्पर्धांमध्ये खूप सारे संघ खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील. सराव भरपूर महत्वाचा आहे. चला सामना सुरू करा. चला सामन्याला आपण करतो सुरुवात. लेट्स प्ले गेम ऑन चा इशारा पंचाचा तुम्हाला पाहायला मिळेल. मॅच इज ऑन. पहिला बॉल बॉलिंग बॅकवर्ड. सनील पाटील पहिला चेंडू कोलात हाताळण्याचा प्रयत्न. बॅटची हेल्दी एज घेतली. थर्ड बॅन मध्ये बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. शॉर्ट थर्डला फिल्डिंग चांगली. धाव पहिली आणि धाव फलकाचा श्री गणेशा जाधव तुम्हाला पाहायला मिळतो. पहिली धाव फलकावरती अंकित झाल्या. पहिल्या फेरीतल्या पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहतो नीता स्मृती गावदेवी क्रिकेट संघ दहिसर विजय झाला आणि पहिल्या फेरीतला दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. बीसीसी उसरघर आणि त्यांच्या विरोधामध्ये जनवान क्रिकेट संघ आयरेगाव. क्रीडांगण अतिशय सुंदर आहे. भव्य असं व्यासपीठ व्हीआयपी डाईस तुम्हाला पाहायला मिळतोय. किंग्स ग्राउंडची ओळखच राहिली आणि होम ग्राउंडवर खेळताना आता बीसीसी उसरघरचं आक्रमण तुम्हाला पाहायला मिळतंय. ऑफ साइडला फेकून दिलंय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हवाई हल्ला षटकार. मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. ऑन साइडला सजवला आणि मिड विकेटचा बाहेर हा षटकार आला. धावसंख्या 6 ने 7 या आकड्यावर. वेगवान होता. समोर खेळलाय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मधून वाईडिश लॉंग ऑन पर्यंत संतर कापला. सेकंड साठी पलटल्यात आणि 2 मिळतील. फलंदाजांना माहिती आहे जेव्हा आपण होम ग्राउंड वरती खेळतो त्यामुळे प्रत्येकी गोष्टीचा आपल्याला अंदाज असतो, आढावा असतो की कुठे चेंडू गेल्यावरती किती धावा मिळतील, कुठे चेंडू जास्त वेगाने ट्रॅव्हल होईल, कुठे चेंडू थांबेल. या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित असतात. पण सुंदर क्रीडांगण आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे त्यामुळे चेंडू थांबण्याचा प्रश्न उद्भवत असत नाही. ऑफ साइडला खेळला फटका बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगच्या बाहेर. पॉवर प्लेच्या षटकाला कॅपिटलाइज केलंय. आणखीन एक शानदार चौकार. चौकाराला धावसंख्या चौकाराच्या मदतीने पुढे सरसावते. यावेळेस देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल मागे चाललाय. फिल्डर तिथे पाठमोरे धावतायत. चेंडू हडेल का नाही. आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे. हा बॉल देखील निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. पहिल्या ओव्हर मध्ये पहिले सिंगल, त्यानंतर षटकार, मग डबल, मग 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईक जशी रोटेट झाली आणि स्ट्रायकिंग इन वरती केतन म्हात्रेला आणि आक्रमणाला सुरुवात केली आणि सुरुवातीपासून जरासं डॉमिनेटिंग क्रिकेट राहिलं तर कदाचित या इनिंग मध्ये धावा मोठ्या बनू शकतात. समोर होता चुसी अफॉली एक्झिक्यूट केलाय गॅप मध्ये. मिड विकेटला गॅप मोठा आणि बॉल निघून चाललाय. मिड विकेट सीमा पलीकडे धावांची गती वाढवणारा चौकार आला. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. षटक क्रमांक पहिलं संपन्न आणि षटक पहिलं समाप्त झाल्यानंतर धावा 21.
उसरगडचे बिंदाजी पाटील यांना विनंती आहे की आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावर या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला बॉलिंग मार्क वरती आता गोलंदाज हितेशला आपण पाहणार आहोत. षटक क्रमांक पहिलं आपण पाहिलं ते सनील पाटीलचं महागडं षटक राहिलं. पॉवर प्लेच्या षटकाला कॅपिटलाइज केलं. मात्रेने जबरदस्त बॅटिंग केली. थांबतोय, थोडा वेळ घेतोय, वेळेमध्ये चुकलाय. पुन्हा गोलंदाजी मार्क वर त्याला सेट व्हावं लागेल. जबरदस्त खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळते. फलंदाजांना देखील भरपूर साथ देते ही खेळपट्टी. सुपर स्पोर्ट्सच्या माध्यमातून ऑनलाईन प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करू. रिव्हर्स शस्त्र बाहेर काढलं. शॉर्ट थर्डला बॉल अडवला. धाव मिळणार नाही. डॉट बॉलची समाप्ती. डॉट बॉल जास्तीत जास्त हाताळावे लागतील मैदानामध्ये, कारण पहिल्या ओव्हरमध्ये जवळपास 21 आले. ज्याचं कारण 3 चौकार आणि 1 षटकार आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे धावांची गती भरपूर वाढली. सुंदर क्रीडांगण, आउटफील्ड भरपूर फास्ट आहे आणि तितकंच दर्जेदार या स्पर्धेचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. श्रद्धांजली चषक 2025 हे पर्व. पहिला दिवस, उद्या दुसरा आणि अंतिम दिवस. ऑन साइडला तडाखे बंद फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॉलला पाठवलाय बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग, सीमा पलीकडे. 6 धावा. धावसंख्या दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 27. यावेळेस देखील आपण पाहतो आवाज दाट पंचांना विचारले जाते, अपील होतीये, पण पंच सहमत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर सध्या हे युवन व्हॉल्यूम चेक दिस. आय थिंक मॉनिटर बंद झालाय. हॅलो 1 सेक. 27 धावा. 27. ऑन साइडला लॉफ केला. सरळ बॅटनं ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन ला फिल्डर आहेत. हो एक्झॅक्टली काय केलं बघा तिथे. कॅच ड्रॉप झाली आणि सांगतात की सूर्याची किरण ही तीव्र आहेत. डे फॉर्मॅट मध्ये जर तुम्ही खेळतात तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहाव्याच लागतील. आयरेगाव उसरगर खिडकाळी ज्येष्ठ प्रतिष्ठित मान्यवर इथे उपस्थित असतील. त्या सर्वांना आम्ही नम्रतेची विनंती करीत आहोत की आपण सर्वांनी आमच्या व्यासपीठावर या. आपलं हार्दिक स्वागत. हो रिवर्स खेळलाय. स्विच हिट नाही, स्वीट हिट. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. परफेक्ट मिडल ऑफ द ब्लेड. बॅकवर्ड पॉइंट पार. षटकार. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती आणि अशा प्रकारे षटक क्रमांक दुसरा देखील पूर्ण झाला. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 35 या ओव्हर मध्ये आल्या धावा एकंदरीत 14. पहिल्या ओव्हर मध्ये देखील आपण पाहिलं 21 आल्या आणि आता या ओव्हर मध्ये देखील 14 धावांचा आलेख आता मात्र थोडा उतरता तुम्हाला पाहायला मिळाला, कारण आउटफील्ड मध्ये आता 3 फिल्डर होते. यापूर्वी जेव्हा आउटफील्ड मध्ये 2 फिल्डर होते तेव्हा आपण पाहिलं एकंदरीत 21 आले आणि आता धावा आलेल्या आता 14. 2 षटकार आपण पाहिले. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं आणि एक सरळ बॅटनं समोर फेकून दिला होता. जबरदस्त बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते. पॉवर पॅक्ड हिटिंग. चला जास्त वेळ खर्च करू नका, कारण ऑलरेडी आपण शेड्यूल मध्ये मागे आहोत आणि पहिला दिवस होता, त्यामुळे
थोड्या उशिरा मॅचेस सुरू झाल्या. ही क्रीडांगण अतिशय सुंदर, आउटफिल्ड देखील तितकी चांगली तुम्हाला पाहायला मिळते आणि वारंवार सर्वाधिक व्यस्त असलेले क्रीडांगण, त्यामुळे बराच वेळेस विशेष उसारघर संघाला सराव करण्यास मिळत देखील नाही, पण तरी देखील नेहमीच चांगला खेळ विशेष उसारघरचा आपण पाहत आहोत. क्रीडांगण आता भरपूर कमी झाले आहेत, या गोष्टीचा आम्ही यापूर्वी देखील उल्लेख केला की अंडर कन्स्ट्रक्शन, अंडर डेव्हलपमेंट बरेचशी क्रीडांगणे गेली. नुकतंच सफरा मैदान देखील आपण पाहिलं अंडर कन्स्ट्रक्शन, तो देखील काळाचा पडद्याआड गेलेला तुम्हाला पाहायला मिळाला. त्यामुळे आता या पंचक्रोशीत एकमेव 360 क्रीडांगण जर तुम्ही पाहिलं 360 अंशामध्ये ते किंग्स मैदान उसरगर, त्यानंतर पाटील क्रीडांगण साबे, डम्पिंग ग्राउंड करतात त्याला म्हणतात, पण आता नामकरण करण्यात आलं त्या क्रीडांगणाचं. पाटील क्रीडांगणाला नाव देण्यात आलंय साबेचं ते मैदान. त्यामुळे मोजकी मैदान आताच्या बोटांवरती मोजता यावीत इतकीच मैदान आता उरलेली आहेत. सावली मैदान भरपूर दूर राहिलं कारण इथून, पण या आपल्या पंचकृषीमध्ये या काही गावामध्ये जर तुम्ही पाहिलं, मानपाड्यामधून जर आत आला, संदप, उसरगर, आगासन, दिवा, बेतवडे, दातिवली, या सर्वांसाठी आता मोजकी क्रीडांगणं उरलेले आहेत. प्रत्येक गावाला क्रीडांगण आता राहिलेलं नाहीये आणि कुठेतरी त्या गोष्टीची देखील खंत जाणवते. पण तुम्ही सरळ जाल पुढे, देसाईचं क्रीडांगण म्हणा, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाई, त्यानंतर परमपूज्य स्वामी डी के दास महाराज क्रीडांगण डायगर, वैकुंठवासी हरिभक्त पारायण मारुतीबुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगण निजे, वैकुंठवासी हरिभक्त पारायण सावळाराम मात्र क्रीडांगण डोंबिवली, ही अशी बरीचशी क्रीडांगण आहेत जे आजही अतिशय दर्जेदार, वेल मेंटेन तुम्हाला पाहायला मिळतात. तिथे कोणत्याही प्रकारचा डेव्हलपमेंटचा धोका नाहीये. धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत 38 आकड्यावरती. खेळाचा पूर्वार्ध सुरू आहे. फर्स्ट सेशन धावा बंद महत्वाचा आहे आणि सध्या या ओव्हरमध्ये धावांच्या गतीवरती अंकुश लावण्याचं कार्य सनीलच्या माध्यमातून केलं जाते. पहिल्या स्पेलमध्ये सनील भरपूर महागडा ठरला होता, पण आता त्याने ठरवलं कमबॅक करायचं आणि तो करून दाखवतोय. कमबॅक इज व्हेरी इम्पॉर्टंट. धावांचा उतरता आलेख आपण पाहतो. पहिल्या ओव्हरमध्ये 21, त्यानंतर आय थिंक 14 असे स्कोरर मित्र आम्हाला कळवतात. दुसऱ्या ओव्हरमध्ये 14 आल्या आणि आता या ओव्हरमध्ये आतापर्यंत पहिल्या 4 बॉलमध्ये 3 खर्च केल्यात. एक जी आली ती लेग बायची आहे, त्यामुळे ती संघाच्या सांघिक कोठ्यामध्ये ऍड होईल. बॉलर 4 आल्यात, पण 3 धावा गोलंदाजाच्या खात्यामध्ये ग्राह्य धरल्या जातील. स्क्वेअर ऑफ द विकेट कट करायचा होता. पॉइंटला मोठा गॅप आहे, तो शोधायचा होता, पण डीप मध्ये स्वीपर कव्हरच्या दरम्यान एक फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतात. समोर वार्ड ऑफ लॉंग ऑफ एक आहे, वाडीस लॉंग ऑन तुम्हाला पाहायला मिळेल. मिड विकेट आणि स्क्वेअर लेग लॅग फिल्डर तैनात असलेला तुम्हाला पाहायला मिळतोय. कॉमेंट्री बॉक्स आमचा स्क्वेअर अँगल वरती, त्यामुळे वारंवार आम्हाला टेलिव्हिजन स्क्रीनवर बघायला लागतंय, ते भरपूर महत्वाचं आहे. पण जेव्हा स्क्वेअर अँगलवर कॉमेंट्री बॉक्स असतं तेव्हा मॉनिटर जेव्हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये असतो तेव्हा आणखीन काही त्या गोलंदाजाचा शैली बदल असो अथवा त्या फटक्याचं विश्लेषण आम्ही करू शकतो. 3 षटकाचा कॅच संपन्न. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर 39 धावा. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये.
वरत्यार मासला पुन्हा एकदा सुरुवात खराब चेंडू आणि योग्य समाचार म्हणता आला असता जर गॅप मध्ये निघाला असता, पण शॉर्ट फाईन मध्ये चांगल्या प्रकारे चेंडूला अडवलं गेलं. फिल्डर तिथे आपण पाहिलं शॉर्ट फाईन लेग मध्ये 2 आले होते. थर्ड वरून फिल्डर फाईनला आपल्याला पाहायला मिळाले. प्रमोद शॉर्ट थर्ड शॉर्ट फाईन दोन्ही आत आहेत. सर्कलचा पॉइंटला आत घेतलाय आणि आता आउटफील्ड मध्ये फिल्डिंगची व्ह्यू रचना कशी असेल ते पाहणं महत्वाचं आहे. रिव्हर्स साठी एक फिल्डर तुम्हाला बॅकवर्ड ऑफ पॉइंट मध्ये पाहायला मिळतोय आणि यावेळेस फ्रंट ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. बॅक ऑफ द विकेट, स्क्वेअर ऑफ द विकेट खूप सुंदर फटके आपण पाहिले. रिव्हर्सचे देखील चांगले फटके आपण पाहिले. फक्त सरळ बॅटनं आता धावा बनवण्याचा जो प्रयत्न आहे तो असफल राहतोय. बॉलिंग मार्कवर विवेक विरेनला आपण पाहतो. ऑफसाइडला टर्न केलाय. शॉर्ट फाईन मध्ये मिस्टेक. बॉल मागे लॉंग लेगला फरार. सीमा पार 4. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं 21, त्यानंतर धावा आल्या त्यात 14, त्यानंतर अवघ्या 4 धावांचं षटक म्हणजे 3 धावा करतात, पण त्यामध्ये एक लेग बाईस आणि आता आपण पाहतो पहिल्या 3 मध्ये 5 खर्च केला. धावांचा मी याच गोष्टीचा उल्लेख केला की उतरता आले का आपण पाहिला. धावांची गती कमी कमी होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. आणखीन एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. यापूर्वी चौकार आला तो खराब चेंडू होता. लेग स्टंपवर हाताळण्याचा प्रयत्न, फाईन खेळला, खूप बाहेर होता लॉंग लेगच्या दिशेनं. ऑन साइडला खेळायचा होता. वारंवार प्रयत्न सुरू आहेत. डगआउट मध्ये प्लेयर डगआउट मध्ये थोडं असमय वातावरण निर्माण झालं. मला तर वाटतं डीजे ब्राव आहेत तिथे, त्यामुळे ऑन साइडला फटका चांगलाय. पॉवर पॅक्ट. आता तुम्ही प्रश्न केला होता, मला तर वाटतं त्या प्रश्नाला उत्तर मिळालंय आणि चेंडू पाठवला थेट महेंद्रसिंग धोनी स्टँड मध्ये. षटकार. एंड ऑफ दी 4th ओव्हर. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावा 50. अर्धशतक पूर्ण. बॅटिंग करताना VCC उसरकर. तुम्हाला टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहायला मिळेल. घर बसल्याचे प्रेक्षक ते पाहत असतील. रायगडचा निडर वाघ दिबा पाटील. जिथे अन्याय दिसतो तिथे त्यांचा आवाज तलवारी सारखा भोसकला जातो. शेतकऱ्यांचा आधार, तरुणांचा हिरो आणि लढाचा अनिपेक्षित राजा दिबा पाटील हे फक्त नाव नाही, स्वाभिमानासाठी पेटलेली ज्वाला आहे. आणि त्याचं खर तर दिबा पाटलांचं चित्र आपल्याला टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहायला मिळत आहे. सर्व भूमिपुत्रांनी एकत्रित येऊन जो लढा दिला नवी मुंबईच्या विमानतळाचं नाव फक्त दिबा पाटलांचाच, आणि तो लढा, तो संघर्ष अखेर यशस्वी राहिला. साईडला फटका चांगलाय. गॅप मध्ये पहिला टप्पा घेत असताना चेंडू सीमा पार. मुख्य अतिथी मंचाला मानवंदना देणारा शानदार चौकार. पुन्हा एकदा सोडून दिला यावेळेस. ऑफ स्टंपचा कदाचित बाहेर आहेत आणि येस, पंचांचा इशारा. इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव. बघा सुयोग आहेत आमचे करण आहेत, हितेशला आपण पाहतात, त्यासोबत महेश आहेत, महेश पाटील.
तेजस पाटील तिथे मला तर वाटतं व्हॉलेंटियरच्या भूमिकेमध्ये, सौरभ पवार, सागर ठाकूर सर्वांना आपण पाहतो. हर्ष पाटील मला तर वाटतं VIP आहेत, VIP डायस मध्ये ते बसलेले आहेत. पुढचा चेंडू, हो क्या बात आहे, ऑन साइडला क्षेत्ररक्षक फक्त अनुमान लावत राहिले, त्यांचा डोक्यावरनं चेंडू सीमा पलीकडे. मात्रे सर अनोखा अंदाज आणि 6 धावा दर्शवतात षटकार. मला तर वाटतं supersports.in च्या कॅमेरामॅनला थोडा धोका होता तिथे. दीपू बघा ऑनलाईन पाहत असेल तर नक्कीच दीपू आपलं देखील स्वागत आहे, कारण यशस्वीरित्या या नक्कीच लाईव्हच्या क्षेत्रामध्ये आपण त्याला पाहतोय. मोठी भरारी त्याने घेतली, पुन्हा एकदा लॉफ केला, यावेळेस मिस टायमिंग, फिल्डर डाऊन दी बॉल अँड वर्ल्डचाच कॅच. कोणती चूक केली नाहीये, अप्रतिम झेल फलंदाज फेल. धावा झाल्या त्या स्कोर मित्र मला कळवतात. 61 धावा आणि अजूनही या सत्रातले चेंडू शिल्लक आहेत ते 3. दोन्ही विजेते संघ लगेच सामना होईल, लक्ष द्या. त्यामुळे नीता स्मृती गावदेवी दहिसर संघ आपण कुठेही जायचं नाहीये. दोन्ही विजेत्या संघांमध्ये सामना लगेच होईल. त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल जनवान क्रिकेट संघ मोठी देसाई वाकण अ, खुनी अ आणि स्वर्गीय शिवदास नाना स्मृती वडवली ब. कालच वडवली ब चा आपण पाहिला तर जबरदस्त फलंदाज, आघाडीचा विस्फोटक फलंदाज वैतिक पाटील आणि नक्कीच टायगर नाईटच्या स्पर्धेमध्ये अर्थातच टायगर चषकामध्ये 2 व्हीलर बाईक पटकावली. ऑन साइडला वावला फटका चांगला, बॉल मागे चालला, फिल्डर तिथे तैनात आहे, सेकंड साठी पलटतील. आणि जेव्हा होम ग्राउंड वरती खेळता या गोष्टीचा तुम्हाला ऍडव्हान्टेज असतो की तुम्हाला माहिती आहे की कुठे स्ट्रोक कसा खेळायचा आहे आणि तिथे स्ट्रोक खेळल्यानंतर धावा तिथे किती मिळतील. त्यामुळे तो अंदाज बांधत असताना दोन्ही फलंदाज चांगल्या धावा कंप्लीट करतात. धावफलक सध्या 63 वर 63. वेगवान थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची, नाही तर इथे मात्र फलंदाज बाद आहे. बॅटची एज घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कदाचित रेल्वे हॉर्न जो होता मोठा, त्या हॉर्नमुळे कदाचित पंचांना आवाज गेला नसावा, पण फलंदाजाने कबूल केलं की बॅटला स्पर्श आहे. ही खेळाडू वृत्ती तुम्हाला पाहायला मिळते. सुपर. समोरच अगदी आमचा कॉमेंट्री बॉक्सच्या समोर रेल्वे ट्रॅक आहे, तिथून सध्या एक रेल्वे पास होते आणि कदाचित त्या रेल्वे हॉर्न मोठा आला आणि त्या हॉर्नमुळे बॅट एजचा आवाज कदाचित पंचांना गेला नसावा. पण कौतुक फलंदाजांचं आम्ही करू की त्याने नक्कीच स्वतःहून सांगितलं की नाही माझा बॅटला स्पर्श आहे, मी बाद आहे, आणि त्याने मैदान सोडलं. व्हेरी गुड, चांगली कामगिरी. नक्कीच त्या बॅटरचे देखील कौतुक आम्ही करूयात. मैदाना 7 मध्ये नवीन फलंदाज विशाल मात्रे दाखल होतोय. एक चेंडू शिल्लक आहे. मात्रे स्ट्रायकिंग एंड वरती, बॉलिंग मार्क वर सध्या गोलंदाज. अंतिम षटकामध्ये यज्ञेश. डाव पहिला सुरू आहे. अंतिम षटक यज्ञेश. विशासाठी फटका ऑन साइडला खेळलाय, फिल्डर तिथे आहेत आणि चांगले एफर्ट्स तुम्हाला पाहायला मिळाले. व्हेरी गुड एफर्ट्स, चांगले प्रयत्न झाले आणि प्रयत्नांना 100 मार्क असतील. धावचीची विकेट मिळू शकते का नाही. 2 धावा मिळाल्या आणि या दुहेरी दाव्याने आपण पाहत आहोत की डाव संपला पहिला. एंड ऑफ द फर्स्ट सेशन. सत्र पहिलं समाप्त. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती झालेल्या त्या 65 धावा झालेल्या आहेत आणि विजयासाठी 66 धावांचं लक्ष असेल. विनंती आहे नीता स्मृती गावदेवी दहिसर संघाचे कर्णधार आपण व्यासपीठावरती थांबा. हा सामना झाल्याच्या नंतर 4 षटकांचा लगेचच विनर मध्ये मॅच म्हणजे तो सामना तुम्हाला पाहायला मिळेल. सध्या स्क्रीनवर तुम्ही पाहत आहात नायरा ग्राफिक्स लग्नपत्रिका व कोणत्याही प्रकारचे कटआउट बॅनर तुम्हाला पाहिजे असेल तर डिजिटलाइज बॅनर तुम्हाला त्यांच्याकडे मिळतील. सो आवर्जून आपण त्यांना संपर्क करू शकता. मॅचला सुरुवात खेळाच्या दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. टार्गेट 66 चा डोळा पुढे ठेवून आयरेगाव संघ देखील मैदानात 7 मध्ये दाखल होताना तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्या मॅचचा पुन्हा एकदा धावतं वर्णन ऐकण्यासाठी करूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन. मी तुर्तास घेतो छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका मंडळी, जोडले राहा.
श्रद्धांजली चषकासोबत जोडले राहा. supersports.in सोबत दमदार क्रिकेटची महास्पर्धा आणि या ऐकूया आवाज आमचे गुरु. समालोचक क्षेत्रामध्ये त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये भरपूर सहकार्य आम्हाला केले. प्रत्येक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आम्हाला ते स्वतःहून आवर्जून घेऊन जात होते. असे रोशनजी संते सरांना इन्व्हाइट करेन. आवाज गारिवलीचा ऐकूया खेळाचा दुसरा डावात. थँक्यू. थँक्यू सो मच. 66 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. जय हनुमान आयरेगाव या टीम समोर VCC उसरगर या टीमने 5 षटकांमध्ये बनवल्या धावा 65 आणि 66 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. यानंतर विनर विनर हा सामना होणार आहे. त्यामुळे विनंती असेल नीता स्मृती गावदेवी दहीसर या टीमला की आपण कुठे जायचं नाहीये. या पुढील सामना तुमचा असणार आहे. शुभम संते गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. मिळते अवांतर धाव आणि या अवांतर धावेने श्री गणेश होते. अक्षय केने आणि संदीप पाटील ही जोडी आहे. दोन्ही फलंदाज विस्फोटक आहेत.
पुन्हा एकदा लाईन चुकीची आहे, खराब चेंडू आपण पाहिला. बॅक टू बॅक 2 चेंडू आलेत. व्हाईट बॉल. धावसंख्या आहे 2. 13.20च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत प्रति षटकामागे सामना जिंकण्यासाठी जय हनुमान क्रिकेट संघ आयरेगाव या टीमला. आणि सलग चालाय हा तिसरा व्हाईट बॉल. लाईन लेन सापडत नाहीये, दिशेपासून भरकटतायत. दिशाहीन गोलंदाजी होती आणि पंचाने दंडित केलेला आहे. धावसंख्या 3. अक्षय केने आणि संदीप पाटील ही जोडी आहे. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे आयरेगाव या टीमची आणि 66 धाव बनवायचे आहेत 5 षटकांमध्ये. दशरथ सोरकादे सर आणि रमेश म्हात्रे सर हे दोन ऑफिशियल पंच. फुल टॉस चेंडू आहे. बॅटची कडा चेंडू ट्रॅव्हल होते गॅप मधून बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. एकदम झाली पूर्ण. खराब क्षेत्ररक्षण. बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. चौकार. थोडस लेझी अप्रोच आपण पाहिला फिल्डरचा आणि त्याचमुळे हा चौकार येतोय. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न होता आणि बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. धावसंख्या आहे 7. पुन्हा एकदा लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पॉइंटला आपण पाहतोय कारण की प्रथमेश होते शॉर्ट पॉइंटला आणि त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेट 6 दैदिप्यमान 16 सुरू आहे. जय भोले आई गावदेवी क्रिकेट संघ खिडकाली व ग्रामस्थ मंडळ खिडकाली आयोजित श्रद्धांजली चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. आजचा हा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसामधील हा दुसरा सामना सुरू आहे. पंचांना विनंती असेल थोडीशी घाई करा कारण की 7 सामने खेळवायचे आहेत. पहिल्या फेरीतील सर्व सामने हे 5 षटकांचे असतील. ऑन साइडला फटका चांगला आहे. सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय षटकार. षटकार येतोय. संदीप पाटील रन मशीन आहे आणि षटकाराने आगास केलाय. धावसंख्या 15 धाव धावफलकावरती 66 धाव बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये आणि फ्लाइंग स्टार्ट केलंय. स्वप्नवत सुरुवात करून दिली आहे अक्षय केने आणि संदीप पाटीलने आयरेगाव या टीमला. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू आपण पाहिला आणि येतोय हा व्हाईट बॉल. खराब गोलंदाजी करतायत. नक्कीच या पहिल्या षटकामध्ये शुभम संते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 16 बिनबाद 16 ही चांगली सुरुवात केली आहे या सामन्यामध्ये जय हनुमान क्रिकेट संघ आयरेगाव या टीमने. पहिला सामना जिंकलाय दहिसर या संघाने. या पुढीलच्या मॅच मध्ये नीता स्मृती गावदेवी दहिसर संघ इन ऍक्शन मध्ये असेल. चंद्रकांत पाटील पुरस्कृत आणि जो संघ हा सामना जिंकेल त्या 2 संघांमध्ये तो सामना होईल. पुन्हा एकदा लाईन चुकीची आहे आणि
एक धाव तर पूर्ण केली. वाईट +1 मिळतील या चेंडूवरती. एकूण 2 धावा धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. बघा डगआउट मधून कोणी आवाज देऊ नका ही विनंती असेल करण दादा. सर्व संघांना ही सूचना असेल डगआउट मधून कोणी आवाज देऊ नका. धावसंख्या आहे 18. सुरुवात खूप चांगली केली आहे परंतु गोलंदाज शुभम संतेला लाईन लेन सापडत नाहीये. आतापर्यंत या षटकामध्ये एकूण 6 वाईट बॉल टाकलेत. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलंय. त्याच्यावरती मिळते 21 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 19 धाव धावफलकावरती. काल टायगर नाईट स्पर्धेमध्ये देखील मोठी देसाई आणि खार्डी हा सामना झाला होता आणि मोठी देसाई संघाने 13 वाईट चेंडू टाकले. एक 9 चेंडू हाताळला. त्यामुळेच संघ पराभूत झाला होता खार्डी या टीम समोर. आणि तेच चित्र आपण पाहतोय कारण की पहिल्या षटकामध्ये तब्बल 6 वाईट बॉल टाकलेत शुभम संते यांनी आणि हे पहिलं षटक अजूनही सुरू आहे. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती आहे 19. पुन्हा एकदा लॉफ करता चेंडूला क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित. चांगलं क्षेत्ररक्षण मिळते फक्त आणि फक्त 1च धाव या चेंडूवरती. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 20. बनवायचे धावा 5 षटकांमध्ये 66. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 46 धावांची गरज आहे. 24 चेंडू बनवायच्या धावा 46 या मॅच मध्ये. चोवीस चेंडू आणि जिंकण्यासाठी 46 धावांची गरज आहे. निकेत पाटील येत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. निकेत पाटीलला कमबॅक करून द्यावं लागेल उसरगर या टीमला कारण की पहिल्या षटकामध्ये शुभम संतेने तब्बल 20 धावा खर्च केल्या. चोवीस चेंडू आणि 46 धाव बनवायचे आहेत. यावेळी बॅकफुटला गेले. कट करता चेंडूला डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. 1 धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 22. 22 धाव धावफलकावरती. सुरुवात खूप चांगली केली आहे या मॅच मध्ये जय हनुमान क्रिकेट संघ आयरेगाव या टीमने कारण की 66 धावा बनवायच्या आहेत. सामना जिंकण्यासाठी शॉर्ट ऑन बॉल गेला. डीप मध्ये फिल्डर होती. डाऊन दी बॉल टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज संदीप पाटीलचा खेळ लागतोय. हा पहिला धक्का आयरेगाव टीमला. संदीप पाटील बॅक टू द पवेलियन.
सनील पाटील आहे. हा प्रकार चेंडू पाहिला आणि सोडून दिलाय. असं वाटलं की या चेंडूवरती मोठा फटका ते खेळू शकले असते, परंतु सोडून दिला चेंडूला आणि इथे व्हाईट बॉल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती. आमच्या सोबत आमचे ऑफिशियल गुणलेखक नक्कीच भावेश पाटील आहेत उंबारलीचे. सॉफ्ट हँड खेळता ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफला तेजस म्हात्रे, त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती आहेत. या पुढील सामना विनर होणार आहे. मोठी देसाई संघ देखील दाखल होतोय. त्यांच्या समोर वाकलन संघ इन ऍक्शन मध्ये असेल. खोणी आणि वडवली बी हे दोन संघ देखील आजच्या दिवसामध्ये इन ऍक्शन मध्ये असणार आहेत. अक्षय केने स्ट्राइक एंडला. गोलंदाज निकेत पाटील. फुलटॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत, परंतु क्या बात आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण तेजस मात्रेने केलंय. कारण की मिड ऑन लावते जवळ ते मिड विकेटला गेले आणि त्यानंतर हा चेंडू अडवलाय. मिळतील चेंडूवरती पुन्हा 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 26 धावा धावफलकावरती. खूप चांगली सरासरी मेंटेन ठेवली आहे. प्रतिषटकामागे 13.20 च्या सरासरी धावा बनवायच्या आहेत आणि ती सरासरी मेंटेन ठेवण्यामध्ये यश आलंय. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. पुन्हा एकदा ड्राईव्ह करताय. क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफला. खराब क्षेत्ररक्षण. अमित पाटीलला बीट करून लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर चौकार. धावसंख्या आहे 30. षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतात. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेटच्या दिशेने. फार वेगाने क्षेत्ररक्षक येतात. केतन म्हात्रे मिळतील या चेंडूवरती. एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 32. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 34 धावांची गरज आहे आयरेगाव या टीमला. अठरा चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 34 या मॅच मध्ये कमबॅक झालंय. आयरेगाव या टीमचं फ्लाइंग स्टार्ट केलाय. 2 षटकांमध्ये स्विच हिट करण्याचा प्रयत्न गोलंदाजी मार्क वरती येतोय. ऋतिक संते येत आहे. या तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल VCC उसरगर या टीमला, कारण की उसरगर संघ त्यांच्या होम ग्राउंड वरती खेळतोय. त्यामुळे त्यांचे प्रेक्षक देखील खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. एक लेजंड क्रिकेटर बिंदास पाटील देखील उपस्थित आहेत. झेलची शक्यता आणि झेल पकडलाय. प्रणय मडवीने फलंदाज झाल्या बाद लागतोय. हा दुसरा धक्का. सनील पाटील बॅक टू द पवेलियन.
चांगली सुरुवात केली आहे या षटकामध्ये ऋतिक संतेने. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर विकेट मिळवली आहे सनील पाटीलची. अन्य बॅट्समन येतोय जितेश पाटील चौथ्या क्रमांकावरती. दोन महत्वाचे खेळाडू बाद झाले, संदीप पाटील आणि सनील पाटील. इथून मात्र एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल अक्षय केने आणि जितेश पाटीलला. विनायक पाटील आपल्या व्यासपीठावरती आहेत आणि खऱ्या अर्थाने 40+ ची स्पर्धा गाजवली आहे आणि चॅम्पियन झाले होते आणि ब्रास बँड पथक त्यांनी लावलं होतं सेलिब्रेशन करताना. सोळा चेंडू आणि अजूनही धाव बनवायचे त्या मॅच मध्ये 34. सुपर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न आणि येथे डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 32. सुरुवात खूप चांगली केली होती. 16.00 च्या सरासरीने पहिल्या 2 षटकांमध्ये 32 धावा बनवल्या होत्या, परंतु या तिसऱ्या षटकामध्ये धावा येत नाहीयेत. धावसंख्येला ब्रेक लावलाय, धावसंख्येला अंकुश लावलाय ऋतिक संतेने. आणि वाईट बॉलचा इशारा येतोय. नक्कीच चेअरअप करतायत विशाल म्हात्रे देखील, कारण की गोलंदाजी खूप चांगली होतीये या षटकामध्ये. 15 चेंडू शिल्लक आहे जिंकण्यासाठी. 33 धावांची अजूनही गरज आहे. अर्धा पल्ला पूर्ण केलाय, 33 धावा अजूनही बनवायच्या आहेत. आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. बॅक टू बॅक 2 व्हाईट चेंडू फेकलेत. पहिल्या षटकामध्ये शुभम संतेने 6 व्हाईट चेंडू टाकले होते आणि या तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय 2 व्हाईट चेंडू फेकलेत आणि निकेत पाटीलने देखील 1 व्हाईट चेंडू फेकला होता. एकंदरीत 9 व्हाईट चेंडू आपण पाहतोय या इनिंग मध्ये. आणि सोडून दिलं होतं चेंडूला. आशाभूत नजरेने पाहतच राहिले पंचांकडे जितेश पाटील आणि आलाय हा डॉट बॉल. 14 चेंडू शिल्लक आहेत जिंकण्यासाठी. 32 धावांची अजूनही गरज आहे. चांगली गोलंदाजी होतीये. कमबॅक करणारे हे षटक राहिलंय VCC उसरगर या टीम साठी. श्रद्धांजली चषकाचं आयोजन. आजचा हा पहिला दिवस आणि दुसरा सामना. बॅटची कडा. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत. चांगले क्षेत्ररक्षक मिलिंद होते शॉर्ट थर्डमॅनला आणि त्याच्यावरती मिळते 1च धाव. येणारे 13 चेंडू जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. दबाव वाढलाय कारण की 18 चेंडू 34 धाव बनवायच्या होत्या. या षटकामध्ये ऋतिक संतेने 5 चेंडू फेकलेत, अवघ्या 3 धावा खर्च केलेत आणि 1 विकेट देखील मिळवली आहे या षटकामध्ये ऋतिक संतेने. पुन्हा एकदा वाईट यॉर्करचा वापर आणि पंचांचा इशारा. वाईट बॉल येतोय. अवांतर धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 36 धावा. 30 धावांची अजूनही गरज. 10 वाईट चेंडू आतापर्यंत या इनिंग मध्ये टाकलेले आहेत उसरगर या टीमच्या गोलंदाजांनी. पुन्हा एकदा बॅकफुलला गेले. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. पॉइंटला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत आणि त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त 1च धाव. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 37. 37. 12 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 29. या मॅच मध्ये जय हनुमान क्रिकेट संघ आयरेगाव या टीमला. आयरे संघ आणि उसरगर संघ या 2 टीम मध्ये हा सामना सुरू आहे. आजचा दिवस हा प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल. आजचा दिवस हा प्रेक्षकांसाठी क्रिकेटची मेजवानी असेल, कारण की 8 नामवंत संघ इन ऍक्शन मध्ये आहेत आजच्या दिवसामध्ये. 12 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी जय हनुमान क्रिकेट संघ आयरेगाव या टीमला. उसरगर गावचे युवा उद्योजक शेखर पाटील
यांचे इथे आगमन होत आहे. विनंती असेल शेखर पाटील आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. उसरगर गावातील असतील, आयरे गावातील असतील आणि त्यानंतर खेडकाली गावातील, मोठी देसाई गावातील, वाकलन गावातील, खोणी गावातील, वडवली गावातील कोणी मान्यवर जरी ते उपस्थित असतील तर आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चेंडू फुल टॉस, पंचांनी 9 चेंडू घोषित केलाय, त्याला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर, चुकीला माफी नाहीये. येतोय षटकार 9+6 मिळतील चेंडूवरती 7 धावा आणि आता मध्ये समीकरण बदललंय. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. नवीनच चेंडू आहे, कधी चेंडू हरवला फुटला खराब झाला तर चेंडू नवीनच असेल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. कारण की त्या बाजूला पाणी आहे, कदाचित पाण्यामध्ये हा चेंडू गेलाय. चेंडू हरवला फुटला भिजला तर नक्कीच चेंडू नवीनच असेल. फ्रीट आहे, झेलची शक्यता असेल. फ्रीट वरती झेल बाद होऊ शकत नाहीये आणि एकच धाव मिळते चेंडूवरती. येणारे 11 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. दोन्ही संघांचे 2-2 फलंदाज बाद झालेत, कारण की उसरगर या टीमने देखील 2च फलंदाज गमावले होते आणि आतापर्यंत आयरेगाव या टीमचे देखील 2 फलंदाज बाद झालेत. टॉस जिंकलाय आयरेगाव या टीमने, त्यामुळे तो बेनिफिट आहे, तो प्लस पॉइंट आहे. यावेळी टॅप करण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर, डायरेक्ट हिट होत नाहीये आणि बॅकअप भरपूर लांब होतं. मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या, 2ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 47 धावा. एक 19 धावा बनवायच्या आहेत. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न आणि आला हा डॉट बॉल. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. प्रचंड मेहनत आहे. सागर ठाकूर असतील, तेजस पाटील, त्यानंतर सुयोग पाटील असतील. मिस्टरमिंग आहे, झेलची शक्यता असेल. अमित पाटील जज करतायत आणि सुरेख झेल पकडलाय. अमित पाटीलने शॉट एक्स्ट्रा कव्हरला, फलंदाज झाले बाद. लागतोय अजून एक धक्का. जितेश पाटील बॅक टू द पवेलियन आणि आता मात्र कंपल्सरी या धावा बनवावे लागतील. चेंडू शिल्लक 8 धावा बनवायच्या आहेत. 19. यावेळी चांगला स्ट्रोक केलेला डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कल्पेश केने आलेत बॅटिंग करण्यासाठी.
आदरणीय मोतीराम दळवी साहेबांचे ते आगमन होते, त्यांचं आपण करूया स्वागत या स्पर्धेमध्ये. विनंती असेल दादांना की आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या श्रद्धांजली चषकामध्ये. यावेळी पटकन चांगला डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 51. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी कंपल्सरी 15 धावांची गरज आहे. सहा चेंडू आणि बनवायच्या धावा 15 या मॅच मध्ये. ऋतिक संत येत आहेत या अंतिम षटकामध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज अक्षय केने. अक्षय केने आणि कल्पेश केने ही जोडी आहे. ड्राइव्ह केलाय अलोंग द कार्पेट. चेंडू जातो डीप मध्ये. थोडस खराब क्षेत्ररक्षण. घाई केली तेजस म्हात्रे यांनी. जिथे एकच धाव होती तिथे मात्र मिळतील. या चेंडूवरती 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 53 धावा. 5 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. विनोद म्हात्रे साहेब देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. खरं तर सपोर्ट करतात आयरेगाव या टीमला. विनायक पाटील देखील आहेत. आयरेगाव आणि उसरगर या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. रिप्ले मध्ये आपण पाहूया. राईट आर्म ओव्हर द विकेटने आले ऋतिक संते आणि त्यानंतर पुल केलाय मिड विकेट. सीमा रेषेच्या बाहेर प्रचंड ताकदीचा वापर आपण पाहिला. अक्षय केनेच्या बॅट मधून निर्णायक क्षणी हा षटकार येतोय. 4 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. चेंडू कधी हरवला फुटला खराब झाला. चेंडू नवीनच असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. 4 चेंडू बनवायच्या धावा कंपल्सरी 7. कारण की विकेट जास्त गमावलेत आयरेगाव या टीमने. कारण की 2च फलंदाज बाद झाले होते उसरगर या टीमचे आणि आतापर्यंत 3 फलंदाज बाद झालेत आयरेगाव या संघाचे. त्यामुळे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावा कंपल्सरी बनवाव्याच लागतील या मॅच मध्ये. हाय व्होल्टेज सामना बिग फाईट मॅच रंगतीये या 2 संघांमध्ये. लाईन चुकीची आहे. धडपण दबाव निर्माण झालाय. षटकार आलाय आणि त्यानंतर येतोय हा व्हाईट बॉल. 4 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी कंपल्सरी 6 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज सामना बिग फाईट मॅच रंगतीये. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. कॉटन बॉलची संधी. प्रयत्न खूप चांगली केली होती ऋतिक
संतेने झेलपर्यंत पोहोचले देखील होते आणि मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा, धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 62, 62 धावा, 3 चेंडू शिल्लक, 4 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट मॅच रंगतीये. या 2 संघांमध्ये काटेकी टक्कर आपण पाहतोय. प्रेक्षकांचा हा पैसा वसूल सामना आयरेगाव आणि उसरगर या 2 टीम मध्ये. दोन्ही संघांचे पाठीराखे, दोन्ही संघांचे प्रेक्षक खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत आपापल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी. नक्कीच खऱ्या अर्थाने खिडकाली संघाचे आधारस्तंभ आदरणीय अभिमन्यूजी पवार साहेबांचे इथे आगमन होते. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अभिमन्यू पवार साहेबांचं आपण करूया स्वागत. चला थोडस स्पीडअप करायचं आहे, जास्त घाई करा. विनंती असेल पंचांकडून या सूचना येत आहेत. आज आपण थोडेसे लेट आहोत परंतु आपल्याला वेळ कव्हर करायचे आहेत. हे सामने आजच्या दिवसामध्ये खेळवायचे आहेत 7. ऑन साइडला खेळता डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव झाली पूर्ण, थोडेसे फंबल झाले क्षेत्ररक्षक आणि त्याचाच अवधी 2 धाव पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. कंपल्सरी या धावा बनवावे लागतील कारण की विकेट जास्त गमावलेत. 2 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. महेश पाटील यांची प्रचंड मेहनत आहे या स्पर्धेसाठी. करण आमच्या सोबत आहेत सकाळपासून. हितेश पाटील असतील, सागर ठाकूर असतील, त्यानंतर सुयोग पाटील, तेजस पाटील असतील, हर्ष पाटील असतील. 2 चेंडू 2 धाव बनवायचे आहेत कंपल्सरी. ड्रेस कोड नाहीये असं म्हणणं आहे उसरगर टीमचं. दोन चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. कंपल्सरी या धावा बनवावे लागतील. 2 चेंडू आणि 2 धाव बनवावे लागतील. एकंदरीत या इनिंग मध्ये आले तर 11 वाईट बॉल, जो आपण विषय काढला होता कालच्या रात्री मधील टायगर नाईट स्पर्धेमध्ये आणि तेच चित्र आपण पाहतोय याही मॅच मध्ये. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अभिमन्यू पवार साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या श्रद्धांजली चषकामध्ये. आजचा हा पहिला दिवस, सामने स्पीडअप करायचे आहेत. पंचांना विनंती असेल कारण की भरपूर उशीर होतोय. ड्राईव्ह करता डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित लॉंगॉनला. एक धाव झाली पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. धावबाची संधी, काय घडलंय? विकेटचं बटन या मॅच मध्ये ट्विस्ट, कारण की 1 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे आणि ती 1 धाव कंपल्सरी बनवावी लागेल कारण की विकेट जास्त गमावलेत. 4 फलंदाज बाद झालेत आयरेगाव या टीमचे आणि 2च फलंदाज बाद झाले होते VCC उसरगर या टीमचे. त्यामुळे 1 चेंडू आणि 1 धाव ही कंपल्सरी बनवावीच लागेल. दहिसर या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल टॉस साठी आपण येऊन थांबायचं आहे. 1 चेंडू 1 धावेची गरज. हाय व्होल्टेज सामना, प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना आपण पाहतोय. बॅट्समन येत आहेत. करण वसंत भगत येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी कार्यसम्राट नगरसेवक वसंत भगत यांचे
सुपुत्र आहेत करण भगत बॅटिंग करण्यासाठी येत आहेत आणि फार मोठी जिम्मेदारी आहे. एक चेंडू एका धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. एक धावी कंपल्सरी बनवावीच लागेल. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. उसरकर या टीमला विनंती असेल थोडासा स्पीडअप करायचं आहे. एक चेंडू आणि एका धावेची गरज. सामना आवडला असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या या दोन्ही संघांसाठी. एक चेंडू आणि एका धावेची गरज आहे. सामना कोणी जिंकू दे, सामना कोणी हरू दे, हा विजय आहे क्रिकेटचा आणि हा विजय आहे श्रद्धांजली चषकाचा. पहिला सामना देखील आपण पाहिला, अप्रतिम रंगला होता शेवटच्या षटकापर्यंत आणि हाही सामना शेवटच्या बॉल पर्यंत रंगतोय. एक चेंडू आणि एका धावेची गरज आहे. प्रेक्षकांचे हृदयाचे ठोके वाढलेत की हा सामना कोण जिंकेल, आयरेगाव की उसरगर. दोन्ही संघांचे पाठीराखे, उसरगर संघाचे पाठीराखे रोहित शर्मा स्टँड असेल, महेंद्रसिंग धोनी स्टँड असेल, जसप्रीत बुमराह स्टँड असेल. या विभागामध्ये भरपूर संख्येने उसरगर संघाचे प्रेक्षक आहेत कारण की होम ग्राउंड आहे आणि होम ग्राउंड वरती आपल्या टीमला ते सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. एक चेंडू एका धावेची गरज. आणि शेवटच्या बॉलवरती विकेट आणि सामना झाला फिनिश आणि सामना जिंकलेला आहे व्हीसीसी उसरगर या टीमने. व्हीसीसी उसरगर संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक. जय हनुमान. आयरेगाव संघ पुढील स्पर्धेसाठी आपण देऊया आयरेगाव या टीमला शुभेच्छा आणि अभिनंदन आपण करूया. खऱ्या अर्थाने व्हीसीसी उसरगर या टीमचा शेवटच्या चेंडूवरती हा चित्तथरारक विजय मिळवलेला आहे. अभिनंदन उसरगर संघ. चला लाईनअप करा, शेक हँड करायचं आहे. उसरगर संघ आपण या टॉस साठी देखील या. विशाल दादा कॅप्टनला पाठवा आपण. प्रथमेश टॉस साठी येतील. शेक हँड करायचं आहे. विनंती असेल आयरेगाव या टीमला आणि या सामन्याचं देऊया आपण मॅन ऑफ द मॅच. या सामन्याचा देणार आहोत ऋतिक संते, ज्याने अंतिम षटकामध्ये या धावा डिफेंड केल्या. एकंदरीत 2 षटक हाताळली, 1 विकेट मिळवला आणि ऋतिक संते आहेत या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. नक्कीच व्यासपीठावरती आदरणीय अभिमन्यू पवार साहेब येथे उपस्थित आहेत. काका आपण या आणि आपले शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. अभिमन्यू पवार साहेबांना विनंती असेल नक्कीच काकांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. खऱ्या अर्थाने खेडकाली टीमचे आधारस्तंभ आहेत आदरणीय अभिमन्यू पवार साहेबांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच ची ब्युटिफुल ट्रॉफी. ऋतिक संतेने 2 चेंडू आणि 2 धावा डिफेंड केलेले आहेत. बघा 4 षटकांचा सामना असेल. दुसऱ्या फेरीमधील हा दुसरा सामना 4 षटकांचा असेल. नीता स्मृती गावदेवी दहिसर आणि त्यांना फाईट करेल व्हीसीसी उसरगर. उसरगर टीमचे प्रेक्षक आता मात्र आनंदित आहेत. शेखर पाटील कारण की खूप मोठ्या संख्येने ते त्यांचे प्रेक्षक उपस्थित आहेत आणि पहिला सामना जिंकलेला आहे. चला काकांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील करूया. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना असेल दहिसर आणि